प्रयागराजमध्ये 13 जानेवारी 2025 पासून महाकुंभ मेळा सुरू झालाय आणि यावेळचा महाकुंभ विशेषतः 144 वर्षानंतर आलेल्या दुर्मिळ खगोलीय योगायोगामुळे खूप महत्त्वाचा आहे। सध्या प्रयागमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळा 2025 मुळे उत्तर प्रदेश सरकारला 2 लाख कोटींचा रेव्हेन्यू मिळण्याची शक्यता आहे। 45 दिवस चालणाऱ्या या कुंभमेळ्यात यावेळी 45 कोटी भाविक सहभागी होण्याचा अंदाज वर्तवलाय। सरकारनं 7,000 कोटी गुंतवणूक करून इन्फ्रास्ट्रक्चर आणि पर्यावरण रक्षणावर 5,600 कोटी खर्च केलाय। महाकुंभासाठी रिलायन्स, टाटा, अदानी, इमामी, हुल आणि इतर कंपन्यांनी ब्रँडिंगसाठी 3,600 कोटी खर्च केलेत। महाकुंभ मेळ्यामुळे रोजगार निर्माण होऊन पर्यटन व स्थानिक व्यवसायांना चालना मिळाली आहे। गंगा नदीच्या साफसफाईसाठी पर्यावरण रक्षणाचं विशेष नियोजन करण्यात आले। या मेळ्यामुळे उत्तर प्रदेशातील टुरिझम, वाहतूक, सुरक्षा आणि टेक्सटाईल क्षेत्रात बाहेरील इन्व्हेस्टमेंट येऊन नव्या व्यवसायाच्या संधी निर्माण होतील। महाकुंभ मेळा 2025 उत्तर प्रदेशासाठी महत्त्वपूर्ण आर्थिक संधी ठरणार आहे। अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माइक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा।